तू तर राजा शिवाजी चित्रपटाची अशी तारीफ करायला लागला जसं काय रितेश देशमुखने बाहुबलीच बनवलाय. अरे रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत सूटच होत नाही. जीवा माहलेच्या भूमिकेसाठी तुम्हाला तो मुसलमान सलमानच दिसला का? मराठी कलाकार नव्हते? अशा चुका काढणाऱ्या कमेंट आणि मेसेजेस मला कालपासून येत आहेत. काल जेव्हा मी या चित्रपटाचा रिव्ह्यू केला किंवा माझं मत मांडलं तेव्हा हेही सांगितलं होतं की हा चित्रपट परफेक्ट आहे का, काहीच चूक नाही का? नाही, काही चुका आहेत. कशात नसतात? बाहुबली, यूट्यूबवरती जावा आणि मिस्टेक्स इन बाहुबली फक्त सर्च करा. शेकडो चुका सांगणारे शेकडो व्हिडिओज तिथे पडलेले आहेत. जर तुम्हाला चुकाच काढायच्यात ना तर कशातही काढता येतात. परंतु एखाद्याने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नाला प्रोत्साहन का देऊ शकत नाही आपण, मला हेच कळत नाही. कालपर्यंत आपण मराठीमध्ये गुलाबजाम, बर्फी, वरण भात लोणच्या अशाच धाटणीचे चित्रपट बघत होतो ना. ते बघून कंटाळलो होतो. ते चित्रपट सुद्धा सुंदर आहेत, मी नाही म्हणत नाही, परंतु त्याच धाटणीचे चित्रपट बघून आपण कंटाळलो होतो. काहीतरी ग्रँड आलं पाहिजे असं म्हणत होतो. आज कुणीतरी आपल्यातलाच उठून 100 करोड रुपये लावून ग्रँड सिनेमा बनवण्याचा प्रयत्न करतोय तर त्याला आपण सपोर्ट करत नाही. मला हेच कळत नाही, जर आज हा 100 करोड रुपये लावून बनवलेला चित्रपट जर चालला तर उद्या 150 करोडवाला बनेल, परवा 200 करोडवाला बनेल, आणखीन सकस सिनेमे मराठीमध्ये बनतील. मराठीला सोन्याचे दिवस येऊ शकतील. आज ज्या साऊथ सिनेमाची आपण सतत पिपाणी वाजवत राहतो त्याच साऊथ सिनेमाला आज सोन्याचे दिवस का आहेत? कारण कधी काळी तिथल्या लोकांनी त्या सिनेमाचा आग्रह धरला, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. पूर्वाश्रमीचे साऊथचे सिनेमे जाऊन बघा, लॉजिकलेस सेन्सलेस असे सिनेमे सुद्धा त्यांनी डोक्यावर घेतलेले आहेत. आपला तर तेवढा खराब सिनेमा नाही, खूप सुंदर सिनेमा आहे. आपण का नाही त्याला सपोर्ट करायचा? आणि काय आपण फक्त मराठी मराठी करत राहतो? मराठी जगवणं, टिकवणं, वाढवणं म्हणजे असतं तरी काय नेमकं? मराठी सिनेमे आता समुद्रापार गेले पाहिजेत, आपल्या कथा कादंबऱ्या चांगल्या चालल्या पाहिजेत, आपल्याकडे मराठी उद्योजक घडले पाहिजेत. आणि हे सगळं जर कोणी पुढे होऊन करत असेल तर इतर मराठी लोकांनी त्याला सपोर्ट केला पाहिजे. हेच असतं मराठी जगवण्याचं, टिकवण्याचं, वाढवण्याचं सूत्र, दुसरं काय असतं? परंतु आपण हे सगळं करण्याची वेळ जेव्हा आपल्यावरती येते, आपण जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये भांडत राहतो, आपल्याच माणसाचे पाय खेचत आपण राहतो. ही खेकड्याची प्रवृत्ती जोपर्यंत आपण सोडणार नाही तोपर्यंत मराठी टिकणं, वाढणं, जगणं तर सोडाच, परंतु महाराष्ट्रामध्ये कुठलीही दर्जेदार कलाकृती बनू सुद्धा शकत नाही. जय महाराष्ट्र.